अशोक उईके मुंबईतून पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांसोबत 3 तास चर्चा केली. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला जाईल. वैधता असल्याशिवाय प्रमाणपत्र देऊ नये असं सांगण्यात आलं. 14 ऑगस्टचा शासन निर्णय रद्द केला. पेसा अंतर्गत नोकर भरती त्वरित सुरू करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. अशोक उईकेंचं हे वक्तव्य आहे. 490 वसतिगृह सुरू आहे. शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशाबाबत एक कुठेतरी वयोमर्यादा ठरल्या गेली पाहिजे, वय निश्चित झालं पाहिजे. या उद्देशानं दिनांक 5 ऑगस्टला एक शासन निर्णय काढला होता. शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी वयोमर्यादा ही 26 ठेवण्यात आलेली होती. लगेच विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेता दिनांक 14 तारखेला वसतिगृहामध्ये प्रवेशाची वयोमर्यादा 26 वरून 30 करण्यात आली होती. आणि त्यामध्ये दिनांक 13 तारखेला विदर्भामध्ये नागपूर आणि चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं होतं. आणि त्या आंदोलनामध्ये एकच मागणी होती की दिनांक 5 आणि 14ला जो शासन निर्णय काढला तो शासन निर्णय त्वरित रद्द करावा. त्या अनुषंगाने दिनांक 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट 2 दिवस आमच्या विद्यार्थ्यांशी, आमच्या युवकांशी संवाद साधला, चर्चा केली. त्यांच्या शिष्टमंडळासोबत सुद्धा चर्चा केली.